कशासाठी किती आई हो ना ओ ताई आई इथं कुठं निघाला तुम्ही? बकुळा मावशी तू इथे? मी ह्या बिल्डिंग मध्ये काम करते ना. इथलं काम झालं की आता तुमच्या तिकडे जाणार. हा ऐक ना बकुळा मावशी, काल हे बोलले ना तुला, तू रागवली बिगवली नाहीस ना? नाही हो ताई, माझं चुकलं. उगाच घाईच्या यायला आले मी ना तुमच्याकडं. बर बर बर. प्रज्ञा कशी आहे? बरी आहे का? मस्त आहे ताई. विसरले मी, आज ड्युटीचा पहिला दिवस आहे. संध्याकाळी येणार आहे तुमच्या घरी, पाया पडाया तुमच्या. हो का? फारच चांगली बातमी दिलीस तू. आता तू संध्याकाळी ये, वाढदिवस आहे अथर्वचा. आणि प्रज्ञाला पण घेऊन ये बर का? तुमच्याकडे चालले का? हो आहेत नाना घरी. जा अंधेरी मार्केट बर का? थांबा थांबा थांबा. हा चला नानीजी, बरं झालं तुम्ही आले. अगं का नाही येणार? एरवी तू मला मदत करतेस, मी तुला मदत करते. कोणी जोडीला असतं ना का बरं राहते. हा हे मात्र खरं आहे. हा ए काय झालं? अरे अचानक बंद पडली गाडी, काही कळत नाही कशामुळे. तरी मी तुला म्हणते डबडा गाडी बदल आता. बच्चा काहीतरी मायनर प्रॉब्लेम असेल ते मी बघतो. डोंट वरी, काम डाऊन. रुको 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 रुको. प्रज्ञा 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 थांब थांब थांब. सर सर जा बाई जा. प्रज्ञा काय छान दिसून राहिली तू या कपड्यात. शनाया 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 राधिका. पण तू इथे काय करतेयस? अगं ऍटोने चालले होते, तू दिसलीस म्हणून थांबले मी. आज तुझा नोकरीचा पहिला दिवस आहे ना? हो. बकुळा मावशी सांगत होती मला. वा वा, शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. थँक्यू. बरं ताई पाया पडते. अगं ए रस्त्यावरती काय पाया पडून राहिली तू? काय चाललंय याचं? कसली बावट आहे रे बायको तुझी. खुशी अगं मला काहीच कळत नाहीये. तिला तरी मी 1000दा सांगितलंय की जरा हाय क्लास सोसायटीतल्या लोकांसारखं वागत जा म्हणून, पण नाही, आमचा लोअर क्लास काही सुटत नाही. असं वरतीच पायात नसत पडत. अशी तू कणखर वाटली पाहिजे, एकदम कणखर. मायाळू नको वाटायला बरं का? टॅकमेट या तुझी बायको ना कुठेही उगवते भूतासारखी. जनरली ती अशी घराबाहेर एकटी पडत नाही. आज कशी काय कोणाच ठाऊक. तिच्या बरोबर त्या शेजारच्या दामले नानी सुद्धा आहेत. गाडी पण चालू होत नाहीये. आणि आज संध्याकाळी अथर्वचा वाढदिवस आहे. तू यायचंय, बकुळा मावशीला घेऊन ये. बरं बरं आता लवकर जा, रिक्षामध्ये थांबले, ट्रॅफिक होईल. हो 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 चल चल. बाय बाय. अरे ए अगं गुरु नाते तिथे. कोण? गुरु. कायचं काय बोलता तुम्ही? कोणी नाहीये तिथे. चष्मा नाही ना घातला तुम्ही म्हणून. नाही पण होता, मी बघितलं. नाही हो नानीजी, भास झाला असेल तुम्हाला. चला हो चला चला. हाय शाबाश. हे घे लाईट वाला घड्याळ. प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस आहे ना. नानाजी गिफ्ट काऊन देऊन राहिले? आजच्या दिवशी आशीर्वाद महत्वाचा. अथर्व ना ना नमस्कार कर. असू दे. अरे आज वाढदिवस आहे त्याचा म्हणून दिलंय ते. राधिका ताई प्रज्ञा प्रज्ञा बकुळा मावशीची प्रज्ञा. अथर्व ठीक आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. दे. आई पोलीस. मी पण मोठा होऊन पोलीस होणार. अथर्व आहे का? आई पत्ती मीच. वा या 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 या. आता खूपच खुश होऊन जाईल तू. मी कशी नाही येणार? अथर्व माझ्या क्लासचा सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि माझा लाडका सुद्धा. हॅपी बर्थडे. थँक्यू.
तुम्ही खूप आवडता त्याला. खूपच तारीफ करतो तुमची. राधिका, नाही म्हणजे अजून किती वेळ? आणि गुरु कुठे आहे? येऊनच राहिले ते. आत्या केक आण ना. आई बाबा कधी आला? माझ्या क्रेडिट कार्ड मधून लाखभर रुपयांची रक्कम गेली, पण कार्ड तर शनायाकडे होतं. शनाया बेबी, तू ठीक आहेस ना? साहेब, तुम्हाला उशीर झाला. काय मस्त पार्टी होती तुमच्या बाबूच्या वाढदिवसाची. बाबू? बाबू तुमचा अथर्व एकदम सॉलिड. आतापर्यंत होते लोक, एवढ्यातच गेले सगळे. साहेब, सगळे तुमची आठवण काढत होते हो. तुम्ही जर आणखीन लवकर आला असतात ना तर. साहेब पण चल निघ. आज एक महत्वाची मीटिंग होती. आता प्रमोशन मिळाल्यामुळे जबाबदारी जरा जास्तच आहे माझ्यावर. थांबणं भाग होतं मला. जेवून घ्या. नाही, जेवून आलोय मी. आज बाहेरचे डेलिगेट्स होते, सो डिनर सुद्धा. राधिका, तुझ्याशी बोलतोय मी. तुझ्याशी बोलतोय मी. एवढं चिडायला काय झालं ग? सांगितलं ना मी, ऑफिस मध्ये महत्वाचं काम होतं म्हणून. एकटाच बोलायला काय वेडा आहे तुझ्याशी मी? आणि बघ, हे तुझे रुसवे फुगवे, ही नाटकं मला आवडत नाही, माहितीये ना तुला? हळू. रात्र झाली. तुम्ही काम करून थकले असाल, झोपा. ते करेनच मी. तू शिकवायची गरज नाहीये मला. 50 वेळा सांगतोय ऑफिस मध्ये काम करत होतो तर. तेच तर सांगून राहिली ना मी. कुठे काय म्हणून राहिली? तुम्ही मला केक पण नाही दिला. तुम्ही काठी देणार होता ना. कार पाहिजे ना याला? आओ, कार घ्यायची ना? तू माझ्याच क्रेडिट कार्डने गाडी घेतलीस, ती एवढी महागडी. फाईन. तुला नाही ना आवडली गाडी? मी फोडूनच टाकते गाडी तुझी. अगं काय करतेस तू? सोडूनच टाकते.